चल, now we are starting from introduction. Okay, पेज नंबर. आतापर्यंत मीडियन एकदम क्लिअर असेल. ठीक आहे. चल, आता ऐका. इंट्रोडक्शन काय म्हणतं की a certain school is interested in making 4 division of equal strength of 200 students subject to their marks in previous class. आता काय म्हणताय? ठीक आहे. काय म्हणतात ते? तर एक ठीक आहे. काय म्हणतात ते की ऐका. काय एक स्कूल आहे. एक स्कूलमध्ये किती स्टुडंट्स आहेत? तर 200 स्टुडंट्स आहेत आणि 200 स्टुडंट्सला किती 4 सेक्शनमध्ये डिवाईड करायचं आहे. किती सेक्शनमध्ये? तर 4 इक्वल सेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. मीन्स 4 स्ट्रेंथ 4 डिव्हिजन बनवायचे. डिव्हिजन ए, डिव्हिजन बी, डिव्हिजन सी अँड डिव्हिजन डी. अशा आपल्याला किती डिव्हिजन्स बनवायचे आहेत? तर आपल्याला बनवायचे आहेत 4 डिव्हिजन्स. टोटल स्टुडंट्स किती आहेत? 200 स्टुडंट्स आहेत. ओके, नेक्स्ट. अँड काय म्हणतात ते की कोणत्या बेसिसवर बनवायचे? तर त्यांचे मार्क्सच्या बेसिसवरती. मागच्या प्रिव्हियस क्लासमध्ये त्यांना किती मार्क्स होते. आता सपोज 6थमध्ये कोणाला 80%, 82%, 83%, तर त्या पर्सेंटेजवरती आपल्याला काय बनवायचे? तर 4 डिव्हिजन बनवायचे. ओके. द स्कूल इज इंटरेस्टेड इन सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मेकिंग डिव्हिजन. द स्कूल इज इंटरेस्टेड इन सिलेक्शन क्रायटेरिया for making division. Which selection procedure can be more appropriate? Can we select students at random? Will be it will obviously no. आता काय म्हणतात ते की 4 डिव्हिजन बनवायचे आपल्याला. तर कोणता मेथड एकदम राईट राहील आपले हे 4 डिव्हिजन बनवायला? का कोणत्याही स्टुडंट्सला उचलायचं आणि कुठे पण टाकून द्यायचं असं करायचं का? तर म्हणतात काय हा बरोबर प्रकार नसेल का डिव्हिजन बनवायचं? तर नाही. ठीक आहे. म्हणून स्कूल काय डिसाईड करते की आपण अरेंज करायचे स्टुडंट्सला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ठीक आहे. जसे त्यांचे मार्क्स असेल ना तसे आपण असेंडिंग नाही डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये आपण काय करायचं? स्टुडंट्सला अरेंज करायचे. मीन्स आता सपोज 10 स्टुडंट्स आहेत. 10 स्टुडंट्सला 80% आहेत. ठीक आहे. 10 स्टुडंट्स आहेत 70%, 10 स्टुडंट्स आहेत 60%, 10 स्टुडंट्स आहेत 50%. तर 80%वाल्यांना इथे टाकायचं क्लास एमध्ये, 70%वाल्यांना क्लास बीमध्ये टाकायचं, 60%वाल्यांना क्लास सी अँड 50%वाल्यांना क्लास डी. ठीक आहे. तर ओके 200 आहेत ना, तर 50, 50, 50, 50. ओके. 50 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना 80% पडलेत, 50 स्टुडंट असे आहेत की त्यांना 70 पडले, 50 स्टुडंट असे आहेत की त्यांना 60% पडलेत आणि 50 स्टुडंट असे आहेत की त्यांना किती 50% पडले. तर आपण कसं डिवाईड करायचं? ठीक आहे. तर 80% वाल्यांचा ए डिव्हिजन, बी डिव्हिजन, सी डिव्हिजन, डी डिव्हिजन. ज्यांना जास्त पर्सेंट आहेत ठीक आहे त्यांना कशात? ए डिव्हिजनमध्ये. ज्यांना थोडे कमी आहे त्यापेक्षा त्यांना बी डिव्हिजन. ठीक आहे. ज्यांना अजून कमी आहे त्यांना सी डिव्हिजन आणि ज्यांना 50% आहेत त्यांना डी डिव्हिजन. तर आपण काय असे 4 डिव्हिजन बनवून असं त्यांना काय करायचं? डिव्हिजनमध्ये टाकायचं. ओके. आता झाले का
50 50 50 50 सगळेच स्टुडंट पोचले का एका क्लासमध्ये, झाले का 200? ओके, प्रॉपरली डिवाईड झाले का? तर येस. हां, तर किती % स्टुडंट पोचले? 25 ह्याच्यात पोचले, 25 ह्याच्यात पोचले, 25% ह्याच्यात पोचले आणि 25% ह्याच्यात पोचले. 50 50 25 25 50, हे 50 अँड हे 50, झाले का 100%? तर येस. तर 100% स्टुडंट पोचले का त्यांच्या क्लासमध्ये? ठीक आहे. प्रॉपरली डिवाईड झाले का सेक्शन? तर येस. ठीक आहे. कोणाबरोबर काही अनफेअर झालं का? तर नाही. तर सगळे आपले मार्क्सप्रमाणे त्यांना काय भेटलेत? डिव्हिजन भेटलेत. ओके, सगळ्यांना आपल्या मार्क्सप्रमाणे काय भेटलेत? डिव्हिजन भेटलेत. आता बघा पुढं काय म्हणतं आहे, इन जनरल इट मे बी नेसेसरी टू डिवाइड द डाटा इंटू अ रिक्वायर्ड नंबर ऑफ इक्वल पार्ट. ठीक आहे. आता असं आहे की कधी आपल्याला खूप छोट्या छोट्या पार्ट्समध्ये पण डिवाईड करू शकतो. ठीक आहे. आता जसं आपण मम्मीने आपल्याला काहीतरी काम दिलं. ठीक आहे. मम्मी म्हटली की काय जसं 100 बॉक्स आहेत. ठीक आहे. तर यात मम्मी म्हणेल 2 पार्ट्समध्ये करा. ठीक आहे. 100 बॉक्स तर 50ची एक लाईन आणि 50ची एक लाईन, मीन्स 2 पार्टमध्ये करा 50-50. या मग कधी कधी मम्मी काय म्हणेल 4 लाईन्समध्ये करा. 4 लाईन्समध्ये म्हणजे 25 25 25 आणि 25. 25 नंबरचा एक बॉक्स, 25 नंबरचा एक बॉक्स, 25 नंबरचा एक बॉक्स आणि 25 नंबरचा एक. या मम्मी म्हणेल 10-10ची लाईन करा. तर 100 बॉक्स आहेत. ठीक आहे. तर किती लाईन्स होईल? 10 लाईन्स होईल. तर आपण काय की आपण कधी पण डिवाईड कसं करतो? जसं आपल्याला रिक्वायरमेंट असते तशी आपली काय असते? सिच्युएशन. ठीक आहे. आणि हे आपण डिवाईड करतो आहे डाटाला इक्वल पार्ट्समध्ये, याला आपण काय म्हणतो? तर पार्टिशनिंग अँड. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? पार्टिशनिंग. आणि जी व्हॅल्यू त्यांना डिवाईड करते त्या नंबर ऑफ रिक्वायर्ड डाटाला, त्याला आपण म्हणतो पार्टिशन व्हॅल्यू. ठीक आहे. इक्वल नंबरमध्ये जे डिवाईड होतात त्याला आपण म्हणतो पार्टिशन. आणि ती जी व्हॅल्यू त्यांना डिवाईड करते त्याला आपण म्हणतो पार्टिशन व्हॅल्यू. चलो अजून डिटेलमध्ये पार्टिशन व्हॅल्यू बघू आपण. लेट्स सी. हां, ठीक आहे. आता काय म्हणतात ते बघा, खूप छान प्रकारे एकदम एक्सप्लेन केलं आहे की आता सपोज किती स्टुडंट्स आहेत? 15 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट्स आहेत? 15 स्टुडंट्स आहेत. आणि 15 स्टुडंट्सला कसं आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये काय केलं आहे? त्यांना अरेंज करायचं आहे. ठीक आहे. 15 स्टुडंट्सचे मार्क्स आहेत. तर त्या स्टुडंट्सला, ठीक आहे, त्या स्टुडंट्स प्लस त्यांच्या मार्क्सला कसं आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये, असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉल टू बिग, अरेंज करायचं आहे. सी 23 21 26 27 20 18 22 13 14. तर मला इथे सगळ्यात छोटं भेटलं आहे. फर्स्ट 13 14, then 18, then 20, then 21 22 23 25 26 27 28. then ओके. ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे? ही प्रॉपरली असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज्ड आहे. ठीक आहे. हे नंबर्स आपण कशा 15 स्टुडंटचे मार्क्स आहेत. 15 स्टुडंटचे मार्क्स आपण कसे असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज्ड केलेत. ठीक आहे. आता बघा आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये काय केले? अरेंज केले. आता इथं काय म्हणतं आहे की व्हॉट कॅन यू सेड अबाउट द पोझिशन ऑफ ऑब्झर्वेशन 20 25 20 34. ठीक आहे. ह्यांचे काय विचारतोय? पोझिशन विचारतोय की हे कुठं आहेत. तर आणि किती नंबर ह्यांच्या मागं आहेत आणि किती नंबर ह्यांच्या पुढं आहेत. ऑब्झर्वेशन मीन्स किती नंबर पुढं आणि किती नंबर मागं. तर बघा
20 इथे 20च्या पुढं 18, 14 आणि 13 किती ऑब्झर्वेशन आहे तर 3 ऑब्झर्वेशन आहेत. 20 आणि 25च्या मध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत, किती नंबर्स आहेत तर 1, 2 आणि 3 नंबर्स आहेत. 25 आणि 25 आणि 34 च्या मध्ये किती नंबर आहेत 26, 27, 28 मीन्स 3 नंबर आहेत. आणि 34च्या नंतर किती आहेत तर 3 नंबर आहेत 35, 38 आणि 40 मीन्स की 20, 25 आणि 34 हे 3 नंबर. ठीक आहे 20, 25 आणि 34 हे 3 नंबर ह्याला अख्ख्या जे आपण ऑब्झर्वेशन ठीक आहे अख्ख्या जे मार्क्स आपण जे स्टुडंटचे मार्क्स अरेंज केले त्यांना कसं प्रॉपरली 4 पार्ट्समध्ये डिवाईड करते. तर बघा 13, 14, 3 एक पार्ट, 2 पार्ट, 3 पार्ट आणि 4 पार्ट. किती पार्ट्समध्ये डिवाईड करते तर 4 पार्ट्समध्ये डिवाईड करते. ओके मीन्स ही जी व्हॅल्यू 20, 25 आणि 34 हे जे व्हॅल्यू ह्या डाटाला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करते आहे ना तर हे 20, 25, 34 ह्या व्हॅल्यूला आपण म्हणणार पार्टिशन व्हॅल्यू. ठीक आहे काय म्हणणार पार्टिशन व्हॅल्यू. ठीक आहे कळलं आता पार्टिशन व्हॅल्यू काय असते कोणती पण व्हॅल्यू त्या डाटाला डिवाइड करते इंटू इक्वल नंबर ऑफ पार्ट दॅट इज कॉल्ड एज पार्टिशन व्हॅल्यू. when the observation are arranged in ascending ठीक आहे तेच आहे. ओके आता बघा मीडियन. ठीक आहे मीडियन काय करतं तर मीडियन कोणत्याही पार्टला किती 50% डिवाइड करतं. मीडियन काय करतं की मीडियन कोणत्याही ह्याला किती आता ठीक आहे आता 100 आहे तर मीडियन 100ला 50 डिवाइड करणार दॅट इज कॉल्ड एज मीडियन. मीडियन मीन्स कोणत्याही पार्टला कोणत्याही नंबरला इक्वल पार्ट्समध्ये काय करते डिवाइड करते दॅट इज कॉल्ड एज मीडियन. ठीक आहे कोणत्याही पार्टला इक्वल नंबरमध्ये डिवाइड करते त्याला आपण काय म्हणतो मीडियन म्हणतो. द मीडियन क्वार्टाइल्स डिसाइल्स अँड पर्सेंटाइल्स एक्सेट्रा टर्म एज पार्टिशन व्हॅल्यू. आता पार्टिशन व्हॅल्यू कशा डिफरंट टाईपचे. ओके आता आपण 3 टाईप बघणार आहे पार्टिशन व्हॅल्यूजमध्ये क्वार्टाइल्स डिसाइल्स अँड पर्सेंटाइल. आता बघा जे आपले काय म्हणतात त्याला एक सेकंड हां ठीक आहे हे जे क्वार्टाइल्स असतं ना ते कोणत्याही वस्तूला 4 इक्वल पार्ट्समध्ये काय करते डिवाइड करते. डिसाइल 10 इक्वल पार्ट्समध्ये कोणत्याही वस्तूला डिवाइड करते. अँड पर्सेंटाइल 100 पार्ट्समध्ये कोणत्याही वस्तूला डिवाइड करते. ठीक आहे चल पार्टिशन व्हॅल्यू मे बी क्लिअर असेल. पार्टिशन व्हॅल्यू क्लिअर असेल. वन 2 3 4 आता आपल्याला हा डाटा एक्झाम्पल इट इज अ एक्झाम्पल डिवाइड करायचा आहे. ठीक आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अँड 14 पर्यंत. आणि आपल्याला आता किती पार्ट्समध्ये डिवाइड करायचं तर 5 पार्ट्समध्ये. तर 5 पार्ट्समध्ये कोणते नंबर डिवाइड करतात ते बघा इक्वल नंबर 3 6 9 अँड 12. 3च्या पुढं किती नंबर आहेत 2.
6च्या पुढं किती नंबर आहेत? 2. 9च्या मध्ये किती नंबर आहेत? 2. 10च्या पुढं 2 आणि 12च्या नंतर 2. मीन्स हा एक पार्ट, हे 2 पार्ट, हे 3 पार्ट, हे 4 पार्ट आणि हे 5 पार्ट. तर 5 पार्टमध्ये काय केले? प्रॉपरली डिवाइड केले. ठीक आहे. आता 3, 6, 9 आणि 12 ह्या नंबर्समुळे हे आपण 5 इक्वल पार्ट्समध्ये आपल्याला काय करता आलेत? डिवाइड करता आले. तर ह्याला आपण काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो पार्टिशन व्हॅल्यू. ह्याला आपण काय म्हणतो? पार्टिशन व्हॅल्यू. ह्या व्हॅल्यूजमुळे या डाटाचे 4 पार्ट्स झाले. ओके, दॅट इज कॉल्ड एज पार्टिशन व्हॅल्यू. येस. हां, पार्टिशन व्हॅल्यूमध्ये लिहा. ठीक आहे. हा एक्झाम्पल, फर्स्ट हा एक्झाम्पल लिहायचा, त्यानंतर द व्हॅल्यू डिवाइड the data in 5 या in इक्वल लिहू आपण, या इक्वल parts, so they are called partition value. So they are called as partition value. ठीक है. So they are called as partition value. पार्टिशन व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? अक्का. ठीक आहे. एक्झाम्पल. ओके, चल. And after that you have to write the definition. ठीक आहे. हां, नेक्स्ट पॉईंट डेफिनेशन लिहायचं आहे. when the observations are arranged in ascending order of their magnitude and further they are divided into n equal parts. ठीक आहे. किती पण इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतात ते, तर त्या ऑब्झर्वेशनला या अख्ख्या ऑब्झर्वेशन, ठीक आहे, विच lie at partitioning position. पार्टिशनिंग पोझिशन मीन्स इथे पार्ट करतोय, इथे पार्ट होता ते. ठीक आहे. त्या पार्ट होणाऱ्या नंबरवरती, जाग्यावरती जे नंबर प्लेस्ड आहेत त्याला आपण म्हणतो काय? पार्टिशनिंग पोझिशन आर कॉल्ड एज पार्टिशन व्हॅल्यूज. ठीक आहे. ही अख्खी डेफिनेशन या पॉईंट नंतर आपल्याला लिहायची आहे. पार्टिशन व्हॅल्यू एकदम क्लिअर असेल. ओके. आता नेक्स्ट, हां, बस एवढंच लिहायचं पार्टिशन व्हॅल्यूमध्ये. मीडियन इज अ स्पेशल टाईप ऑफ पार्टिशन व्हॅल्यू. हां, नेक्स्ट आता डेफिनेशन लिहिल्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहायचं आहे मीडियन इज अ स्पेशल type of partition value because का? तर हा डाटाला किती? 2 इक्वल, फक्त आणि फक्त 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करते. फक्त आणि फक्त किती? बिकॉज इट डिवाइड्स द डाटा into 2 equal parts. ओके, 2 इक्वल पार्ट्स. तर मीडियन पार्ट्समध्ये नाही, ती डिवाइड करणार, पण फक्त 50% आणि 50, 2 पार्ट्स, आणि ते पण कसे? इक्वल. ओके. मे बी आता